ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे संदेश आपल्याला मिळावे यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। स्वामी भक्तांनो, स्वामींकडे मी एवढीच प्रार्थना करील की स्वामी राया सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना चांगले आरोग्य द्या, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचे भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि स्वामी राया आपले गोड नाम मुखात अखंड राहू द्या, एवढीच आम्हाला आशीर्वाद द्या आणि तुमचा हात आमच्या पाठीवर असाच कायम असू द्या, एवढी स्वामींचरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, तुम्हाला संदेश हे आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। देव कधीच कुणाचे नशीब लिहित नाही। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले कर्म आणि आपला व्यवहारच आपले नशीब लिहित असतात, एवढं लक्षात घ्या। म्हणून तुमचा व्यवहार कसा आहे आणि तुमचे कर्म कसे आहेत यावर तुमच्या येणाऱ्या पुढच्या काळात तुमच्यासोबत काय आणि कसं घडणार आहे हे पूर्णपणे अवलंबून असतं। एका मागून एक संकटे किंवा अडचणी आल्या की आपण देवावर रागवतो व वाईट बोलतो, पण साक्षात त्या परमेश्वराला लेकरांची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटकाळी मदत करणाऱ्या माणसाची भेट आपल्याला नक्कीच घडवून देत असतो। आणि असे चमत्कार आणि अशा स्वामींच्या लीला तुम्हाला नक्कीच येतील आणि तुम्ही ते अनुभवाल, कारण सर्वांनाच ते अनुभव येत असतात। आणि स्वामी आपल्या संकटकाळी आपल्याला कोणती ना कोणती माणसे पाठवत असतात आणि त्यामार्फत आपली अडकलेली कामे किंवा अडकलेल्या गोष्टी या पूर्ण होत असतात आणि आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात। स्वामी आपल्याला सांगत आहेत, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ आशीर्वाद मिळेल ना, अशी चांगली भावना ठेवत असाल ना तुम्ही, तर याचा देखील विचार नक्कीच केला पाहिजे की जे आई वडील जिवंत आहेत ना तुमचे, त्यांची सेवा नक्कीच तुम्ही केली पाहिजे। त्यांना शिवीगाळ न करता, न रागवता, अपमान न करता प्रेमाने वागवले आणि खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा तुम्ही नक्कीच पूर्ण केल्या पाहिजे। काळजी घेतली तर ते जिवंतपणे जितका मोठा भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं करण्याची तुम्हाला अजिबात गरज लागणार नाही आणि गरज भासणार नाही। आणि जणू देवाचीच तुम्ही सेवा करत आहात अशी सेवा त्यांची तुम्ही नक्कीच केली पाहिजे। स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत, माफी मागून लहान व्हावं, पण खोटं बोलून मोठं कधीच होऊ नये, असं कधीच करू नये, एवढं लक्षात ठेवा। म्हणून माफी मागितलेली कधीही चांगली असते, पण खोटं बोललेलं कधीच चांगलं नसतं। म्हणून आयुष्यात कधीही खोटं बोलू नये। जर चांगल्यासाठी खोटं बोलणार असाल तर तुम्ही बोलू शकता, मग ते तुम्ही ठरवायचं आहे की समोरची गोष्ट चांगली आहे की वाईट आहे। स्वामी सांगत आहेत, दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे अगदी सरळ आणि साधे सरळ आयुष्य अगदी जगत असतात आणि प्रेमाने सर्वांशी बोलत असतात। आणि तशीच माणसे आयुष्यात खूप पुढे जातात आणि भरपूर काही मिळवतात। ज्या व्यक्तीला सर्व आयतं मिळत असताना त्याला घमेंड, अहंकार व गर्व होतो, एवढं लक्षात घ्या। पण ज्या व्यक्तीने सगळं शून्यातून उभं केलंय ना, कष्टातून निर्माण केलं ना, त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव ही शेवटपर्यंत असते आणि त्याच्या मनात कोणाविषयी द्वेष आणि कोणाविषयी मत्सर नसतो। म्हणून आपल्याही मनात कोणाविषयी द्वेष ठेवू नका आणि कोणाविषयी राग ठेवू नका। आपणही कष्ट करून वर आलेली जनता आहे आणि आपल्या पाठीमागे स्वामी समर्थ स्वतः आहेत, म्हणून आपल्याला भिण्याची गरज नाही। आपलं कोणी बरं वाईट केलं त्याला करू द्या, त्याच्या कर्माची फळं त्याला एक दिवशी मिळतीलच। फक्त आपण नेमाने आणि कर्माने आणि चांगल्या गुणांनी आपण वागलं पाहिजे, एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवा। आपल्याला देव सर्वीकडे बघत असतात व फक्त ते मंदिरात नसतात, एवढंच फक्त मनात ठेवून आयुष्य जगा। नक्कीच तुम्हाला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। स्वामी सांगतात, ज्यांच्या मनात समोरच्याला सुखी पाहण्याचा भाव असतो ना, आणि समोरचा जेव्हा सुखी होत असतो तेव्हा आपणही जेव्हा सुखी होतो ना, त्याच्या इतकं समाधानी दुसरं कोणीच नसतं आणि त्या माणसासारखं दुसरं कोणीच समाधानी सुद्धा होऊ शकत नाही, कारण त्याला दुसऱ्याविषयी चांगले भाव आहेत आणि त्याच्या मनात चांगली भावना आहे। आईच्या मांडीवर जसे बाळ निश्चित होऊन पडलेले असते ना आणि निश्चित होऊन राहते, खेळते, त्याचप्रमाणे स्वामी चरणी विनम्रपणे आपण नतमस्तक होऊन
पूर्णपणे शरण गेल्यास निश्चित होऊन जीवाला सर्व शुभ सौख्याची व मोक्षाची प्राप्ती नक्कीच होत असते. आणि तेव्हा आपण स्वामींच्या अगदी जवळ येतो आणि स्वामीही आपल्याला अगदी आईच्या मायेने जवळ घेत असतात. वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. तो कुणालाही चुकत नाही आणि चुकणारही नाही. कारण संकटे आली तरच सुखाची किंमत कळेल आणि सुख आलं तेव्हा संकटाची सुद्धा किंमत कळेल. कधी तो लवकर येतो, कधी तो उशिरा येतो, पण तो येतोच. संकट ही अशी गोष्ट आहे आणि म्हणून त्याला सामोरे जायला तयार नक्कीच तुम्ही राहिले पाहिजे. कारण तेव्हा तो फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हालाच नक्कीच करायची आहे. गोष्टी बिघडतील, नाती तुमची तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे. आणि तुम्हाला हा अनुभव येईल की तुम्हाला त्यावेळेस कोण तुमच्या जवळ होतं आणि कोण तुमच्या लांब होतं. मग तुम्हाला या गोष्टींमध्ये माणसंही ओळखायला मिळतील आणि कोणी तुम्हाला साथ दिली आणि कोण तुम्हाला सोडून गेलं हेही त्यात नक्कीच स्पष्टपणे दिसेल. मग तुम्ही लोकांना त्यांच्या प्रमाणे वागणूक देऊ शकता आणि ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्यांची साथ शेवटपर्यंत सोडू नका. कारण जो व्यक्ती आपल्याला संकटात साथ देत असतो तो आपल्याला आयुष्यभर बिना स्वार्थाने साथ देत असतो आणि तो आपल्याला आपल्या सोबत कधी स्वार्थ वृत्तीने राहत नाही की आपल्याकडून त्याला काहीतरी लाभलोभ होईल म्हणून तो आपल्या सोबत आहे. असा व्यक्ती आपण सोडून द्यावा आणि ज्याला आपल्या सोबत काही लाभलोभ नाही, तो निस्वार्थपणे आपल्या सोबत उभा आहे, त्याच्या सोबत तुम्ही अखंड जन्मापर्यंत त्याच्या सोबत राहा आणि त्याची साथ कधीच सोडू नका. कारण तो निर्मळ मनाने, अगदी स्वच्छ मनाने तुमच्या सोबत आहे. म्हणून तुम्ही अगदी साफ मनाने त्याच्या सोबत राहा. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजून घ्या आणि सर्व जबाबदाऱ्या आपण स्वतःवर घेतल्या पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतःवर जबाबदाऱ्या घेत नाही तोपर्यंत आपल्याला वेळेची किंमत कळत नाही आणि लोकांचीही किंमत कळत नाही. म्हणून आयुष्य लोकांच्या नाही तर आपल्या पद्धतीने जगावं लागतं. लोकांचं काय, गरीब माणूस जमिनीवर बसला ना तर त्याची ते लायकी काढत असतात आणि श्रीमंत जर जमिनीवर बसला ना तर तो त्याचा मोठेपणा आहे असं सांगतात. म्हणून ते गरीब आणि श्रीमंतीनुसार ते व्यक्तीची जी लायकी असते ती काढत असतात. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, यात किती सुख आणि समाधान आहे हे कोणालाच कळू शकणार नाही. जोपर्यंत तो माणूस समाधानी आणि सुखी आहे त्यालाच ते सर्व काही कळू शकेल. राग असूनही शांत जो राहतो ना तो अगदी नम्र राहतो. अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचं योग्य नियोजन असे म्हणतात. म्हणून कधी गर्व करू नका आणि कधीही लोभ करू नका. एवढंच फक्त लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये सर्व काही मिळवाल, फक्त स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवा. आणि स्वामींवर जो व्यक्ती मनापासून विश्वास ठेवतो आणि अगदी निर्मळ मनाने त्यांची सेवा करतो ना त्याला मेवा हा मिळतोच आणि मिळणारच आहे. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी स्वतः आहे आणि मी इथे बसलो आहे. ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती अगदी टोकाला जाईल ना आणि संपेल ना तेव्हा मी त्याच्या आयुष्याचा धडा अगदी बदलून टाकेल आणि त्याला त्याच्या आयुष्याची प्रचिती देईल आणि त्याला सांगेल की तू या आयुष्यात कशासाठी आलाय आणि तुला मी या आयुष्यात कशासाठी दिलंय. त्यामुळं तुम्ही हे निश्चित राहा आणि निश्चित करा की स्वामींचं नामस्मरण कधीही विसरू नका आणि न विसरता दररोज करा. आणि नक्कीच तुम्हाला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत कुठेच नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो, त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच. म्हणून अशा व्यक्ती तुम्ही शोधायची गरज नसते. स्वामी समर्थ स्वतः त्यासाठी खंबीर आहेत आणि ज्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात त्यांना आणायचं असतं ते तर तुमच्या आयुष्यात ते व्यक्तीला नक्कीच आणतात आणि ते तुमच्या सोबत त्याची भेट घडवून आणतात. म्हणून हे सर्व देव पाहत आहे आणि देव हे सर्व करत आहे असे आपण समजावे आणि त्या दिशेने चालावे. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक ना जास्त बुद्धीचा वापर करून ते अगदी टोकाचा निर्णय घेतात. पण मनाचा वापर करणारी लोक अगदी निर्मळ मनाची असतात आणि ते अगदी हलक्या मनाने निर्णय घेत असतात आणि कोणाला इजा होऊ नये आणि कोणाचं मन दुखू नये असं त्यांचं मन असतं. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार नक्कीच करत असतात, पण जे मनाचा वापर करतात ना ती लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात आणि दुसऱ्यांचे दुःख काय होईल त्यांना हे सर्व ते जाणतात आणि मानतात. म्हणून कधीही मनाचा विचार करणारी लोकांसोबत राहा,
बुद्धीचा विचार करणाऱ्या लोकांसोबत अजिबात राहू नका. स्वामी सांगत आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरताच वापर करून घेणे हा सर्वात मोठा विश्वासघात आहे. म्हणून कधीही कुणाचा फायदा घेऊ नका आणि स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर अजिबात करू नका. एवढंच लक्षात ठेवा. म्हणून तो देवाच्या दारी सर्वात मोठा विश्वासघात ठरेल आणि हे लक्षात ठेवा आणि चिरकाल तुमच्या मनातही ठेवा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी आपल्याला हे सर्व कशासाठी सांगत आहेत आणि कशासाठी एवढे सगळे बोध स्वामी आपल्याला देत आहेत आणि संदेश आपल्याला देत आहेत. तर त्यात एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे तुमचं आयुष्य अगदी सुख समाधानाने चालावं आणि तुम्हाला संकट येऊ नये. आणि तुम्हाला संकटांपूर्वीच स्वामी अगदी सावध करत आहेत आणि स्वामी सांगत आहेत, बाळा, तुझ्या संकटाच्या अगोदरच मी तुला सावध करतो, तर तू सावध होऊन जा. नंतर मग संकट तारण्यासाठी तुला ते सगळी संकट भोगावी लागतील. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल ना, तर एक लक्षात घ्या की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत आणि स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवलेला आहे आणि स्वामी तुमचा हात कधीच सोडणार नाही. फक्त तुम्ही स्वामींचा हात सोडू नका, प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर आहे, तुमच्यासाठी उभा आहे आणि तुमची वाट पाहत आहे. फक्त तुम्ही स्वामी आपल्या पाठीशी आहेत हे मनात धरून तुम्ही पुढचं पाऊल ठेवा. पुढची 60 पावलं स्वामी ठेवतील आणि मग तुम्हाला यश हे निश्चित मिळणार आहे. एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींवरचा विश्वास अगदी डगमगू देऊ नका आणि पूर्णपणे मनापासून स्वामींवर विश्वास नक्कीच ठेवा. चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही, ते निर्माण करावे लागते. आणि आपल्यासोबत दुसऱ्यांची भलं व्हावं ना, अशी ज्यांची मानसिकता असते ना आणि मनापासून ते विचार करत असतात ना, त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. आणि जे दुसऱ्यांचा चांगला विचार करतात त्यांना कधीही देव कमी पडूही देत नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तो परमेश्वर सर्व बघत आहे, याकडे लक्ष द्या. स्वामी सांगतात, स्वतःच्या स्वार्थासाठी एखादा निष्पाप तुम्ही बळी देत असाल किंवा तुम्ही काहीतरी चुकीचं काम करत असाल तर तसं करू नका आणि तुम्ही कोणाचा बळी देऊ नका. आणि त्याने तुम्हाला सुख प्राप्त होतं असं तुम्हाला वाटत असेल तर ते अगदी चुकीचं आहे. म्हणून तुम्ही कधीही कोणाचा बळी घेऊ नका आणि कोणी कोणाचा बळी देऊही नका. एवढं लक्षात घ्या. नाहीतर त्या पापांची घडे एवढी बेकार असतात की तुम्हाला ती भरावी लागतील आणि ती एवढी डेंजर असतात की तुम्ही ते सहनही करू शकणार नाही. म्हणून तुमच्याही वाटेला ते येईल हे लक्षात घ्या आणि तुम्ही तसेच बळी जाल हेही लक्षात घ्या. म्हणून कर्म हे तुम्हाला फेडावेच लागतील. फक्त ते तुम्हाला थोड्या वेळाने करतील आणि जेव्हा ते तुमच्यासोबत घडतील तेव्हा तुम्हाला कळेल की मी तसं करायला नको होतं. म्हणूनच स्वामी तुम्हाला आता सावध करत आहेत आणि म्हणत आहेत, बाळा, तू सावध होऊन जा. आताच मी तुम्हाला सावध करत आहे, नंतर परत तुला सांगण्याची वेळ आली नाही पाहिजे. कोणाच्या सांगण्यावरून माणसांची किंमत मित्रांनो ठरवू नका. कारण समोरचा माणूस कसा आहे हे आपण जोपर्यंत समोर जाऊन बघत नाही आणि त्याच्या तोंडून ऐकत नाही तोपर्यंत त्यांची किंमत ठरवू नका. आणि कुणी आपल्याला सांगेल आणि आपण त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नये. कारण एक कलियुग आहे, यात कुणीही काहीही सांगू शकतं व तुमच्यासोबत काहीही घडू शकतं. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत. माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण कळायला जास्त वेळ लागतो. म्हणून नक्कीच तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की आयुष्यात आपला कोण आहे आणि परक कोण आहे. म्हणून कधी कधी तुम्ही असं बघितले असेल की परकी माणसं आपल्याला जास्त मदत करतात पण आपली माणसं आपल्याला मदत करत नाही. मग ते का? कारण ती परकी माणसं आपल्याला जवळची वाटायला लागतात आणि ते जिव्हाळ्याची वाटायला लागतात आणि आपलीच माणसं आपल्याला दूर पाठवू वाटतात, कारण ते आपला द्वेष करत असतात आणि आपल्यावरच जळत असतात. म्हणून असे दिवस आपल्यावर येतात आणि आपल्याला वाटते की आपली जवळची माणसे आपली नाहीत. म्हणून कधी कुणाचा द्वेष करू नका. दुसऱ्यालाही तुमच्याविषयी असंच वाटेल. जीवनात कितीही तुमचे कठीण प्रसंग संकट आले ना तरी तक्रार अजिबात करू नका. कारण ते स्वामी समर्थ, ते परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे ना, जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देत असतो आणि तो उत्कृष्ट कलाकाराकडून त्यांना अपेक्षा असते की हा जीवन हे अगदी सहजपणे आणि निमूटपणे जगून दाखवणार आहे. म्हणून हे एवढं छान जीवन तुम्हाला स्वामींनी दिलेलं आहे, तर ते अगदी छानपणाने जगा आणि प्रेमाने जगा आणि माणुसकी जपायला शिका. नक्कीच तुम्हाला स्वामी तुमच्या संकटकाळी मदत करतील आणि धावून येतील.
ज्याला दुःखाची जाणीव असते ना, तो व्यक्ती त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून कधी कोणी शून्यातून वर आले असेल ना, त्याला नक्कीच दुःखाची जाणीव असते आणि त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत ना, त्याची नेहमी जाणीव ठेवावी आणि आपल्यावर कोणते दिवस होते आणि आता आपण कसे दिवस आपल्याला आलेत हे नेहमी लक्षात ठेवावे आणि मनात ठेवावे. सुंदर चेहरा नक्कीच एक दिवशी म्हातारा होऊन जाईल. बलाढ्य तुमचं शरीर आहे, तुमची बॉडी आहे, पण ती एक दिवस गळून पडते. पद आहे तुम्हाला, तुम्ही मोठे अधिकारी सुद्धा आहात, पण ते एक दिवस नक्कीच निघून जाईल. परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो आणि त्याच्या स्वभावावरून लोक त्याला ओळखत असतात. म्हणून तुमचा स्वभाव अगदी प्रेमळ आणि सामंजस्य होणं अगदी नक्कीच चांगलं आहे आणि त्यासाठी तुमचं मन निर्मळ व्हावं आणि दुसऱ्याविषयी तुमचा कोणताही प्रकारचा द्वेष तुमच्या मनात नसावा. एवढंच तुम्ही नीट ठामपणे मनात ठसवून ठेवायचं आहे. आणि जे आपल्यावर प्रेम करतात त्यांचं कौतुक करावं. ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी आणि ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना क्षमा नक्कीच करावी. आणि जे आपल्याला सोडून गेलेत ना, त्यांना विसरून नक्कीच जावं, कारण ते सोडून गेलेले परत त्यांची अपेक्षा करू नये. आणि जे आपल्याला प्रेम करतात त्यांच्यासोबत नक्कीच आपण प्रेम केले पाहिजे आणि प्रेम भावनेने राहिले पाहिजे. सुखात तर खूप जण आहेत स्वामी, पण दुःखाची चाहूल लागली ना की स्वामींचा प्रेमळ चेहरा आठवतो आणि मग सर्व काही विसरून आपण स्वामींकडे मदत मागायला जातो आणि स्वामीही अगदी आपल्याला प्रेमळ भावनेने मदत करतात आणि पूर्णपणे मदत करतात. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्वामींची सेवा कधीही सोडू नका आणि स्वामी नामस्मरण कधीही सोडू नका. त्यामुळे स्वामी तुम्ही बोलवण्याच्या अगोदरच तुम्हाला मदतीला धावून येतील. आणि कारण तुम्ही स्वामी भक्त आहात आणि तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत आहात, तुम्ही अगोदरपासूनच स्वामींचे नामस्मरण करून स्वामींना आपल्या जवळ बोलवले आहे. म्हणून त्यांना परत बोलवण्याची गरज कधीच भासणार नाही आणि तुम्हाला कधी संकटही येणार नाही, कारण तुमच्या पाठीमागे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा हात आहे. जीवन हे सुंदर आहे, त्याचा आनंद घेत चला. दुःख हे क्षणभंगूर आहे आणि थोड्या वेळासाठी आहे, हे मनाला सांगत नक्कीच चला. परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि मनापासून ठेवा, निर्मळ मनाने ठेवा, चांगलं कर्म करत चला. नक्कीच तुम्हाला सर्व काही आयुष्यामध्ये प्राप्त होईल आणि जे सुख तुम्हाला हवं होतं ते तुमच्याजवळ चालत येईल. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो ना, त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते आणि कोणाला सांगण्याचीही गरज नसते की मी हे चांगलं कर्म केलं आणि मी आता असं केलं, मी तसं केलं. तुम्ही कितीही करा ते कमीच असतं, पण देवाला ते सर्व माहिती असतं, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला ना तरी चालेल मित्रांनो, पण तुमच्या कर्मातला देव जो असतो ना तो कधीच टाळू नका. आणि कर्म नेहमी चांगली करा आणि निर्मळ करा. कोणीच कोणाचे नसते आणि हे जरी खरे असले ना तरी आपल्या जीवनातील ना प्रगती एखाद्या व्यक्तीमुळे झालेली असते आणि ती व्यक्ती त्यामुळे एकमेकांना नक्कीच तुम्ही साथ दिली पाहिजे आणि त्या व्यक्तीला कधी आयुष्यात विसरू नका. आणि त्या व्यक्तीची नक्कीच तुम्हाला चाहूल लागेल आणि त्या व्यक्तीसोबत तुम्ही भरपूर वेळ घालवायला लागाल, कारण त्या व्यक्तीनेच तुम्हाला वर नेले आहे आणि तो व्यक्तीच तुम्हाला आता पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून तुम्ही अगदी प्रेम करा तर स्वामी समर्थांवर करा, ते तुम्हाला अगदी शिखरावर घेऊन जातील आणि तेही पूर्ण तयारीनिशी घेऊन जातील. कोणाच्याही सावली खाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. म्हणून लोक म्हणत असतात की तुझ्या पायावर तू स्वतः उभा राहा. याचा अर्थ असा असतो की आपण स्वतःची सावली स्वतः निर्माण करायची आहे. कुणाच्या सावली खाली आपल्याला उभं राहायचं नाहीये. आणि आपली सावली आपण निर्माण केली तेव्हा उन्हाचे झटके आपल्याला बसतील आणि तेव्हाच आपल्याला समजेल की किती कठीण आहे ह्या उन्हात उभं राहणं आणि या जीवनात जगणं. म्हणून स्वतःची सावली तुम्ही स्वतः तयार करा. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतःला उन्हाळ्यात तुम्हाला उभे राहावेच लागेल आणि तुम्हाला कष्ट करावेच लागतील. म्हणून तुम्ही जेव्हा उन्हाचे चटके तुम्हाला घेशाल तेव्हाच तुम्हाला जी सुखाची प्राप्ती होईल ना त्याचा आनंद तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला दुःखाची झळ सुद्धा लागेल. मग तुम्हाला कळेल की जीवन हे सुख दुःखांच्या दोन पायऱ्या असतात आणि त्याच ते दोन बैलाची गाडीचे चाक सुद्धा असतात. म्हणून सुख दुःख हे तुमच्या आयुष्यात येणारच आहे, एवढं नक्कीच लक्षात घ्या. मानवाच्या जीवनात दुःख हे मानवामुळेच येत असते आणि आपण स्वतः आपल्यामुळेच दुःख आपल्यावर ओढून घेत असतो, फक्त ते आपल्याला कळत नसते.
मग ते कळण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल बरं? तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपण एखादं उदाहरण घेऊ. आपण जीवनात दुःख कसे ओढून आणतो. समजा आपण एक गाडी घेतली आणि ती आपण गाडी लोनवर घेतली. तर आपण ते लोन फेडण्यासाठी आपण पुढे प्लॅनिंग करत नाही आणि आपण नुसती गाडी घेतो आणि लोकांना दाखवतो मी गाडी घेतली आणि ती लोन फेडणार कोण? मग आपल्याला येतात संकटे, दुःखे. मग आपण जातो देवाकडे. अरे देव म्हणतो, बाळा तू ही संकट स्वतःवर तूच ओढून घेतलेली आहेस आणि म्हणून मी तुला यात मदत करू शकत नाही. पण तरीही देवांचं मन इतकं चांगलं असतं, स्वामींचं मन इतकं चांगलं आहे की तुम्हाला त्या संकटात सुद्धा कोणता ना कोणता मार्ग स्वामी काढून देत असतात. आणि स्वामी सर्वांचं भलं व्हावं यासाठीच त्यांनी पृथ्वीवरती अवतरित झाले होते. त्याला कारण आपण असतो आणि स्वतः असतो किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती. म्हणूनच मानवाने स्वतःमध्ये पहिला बदल घडवला पाहिजे आणि तुम्ही तुमच्यामध्ये बदल केला पाहिजे आणि पूर्ण प्लॅनिंगनिशी तुम्ही काम केले पाहिजेत. त्यानंतरच जीवन तुमचं आनंदी होईल. आणि उगाच आपल्याला जे झेपवत नाही ते उगाच घेऊ नये आणि लोकांना दाखवण्यासाठी आपण काहीही करू नये. जेवढं तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी कराल तेवढं तुम्ही दलदलीत फसत जाल आणि मग तुम्हाला त्यातून बाहेर निघण्यासाठी परत तुम्हाला त्याच लोकांची मदत घ्यावी लागेल ज्यांना तुम्ही दाखवण्यासाठी तुम्ही सर्व केलं होतं. म्हणून तुम्हाला त्यांच्यासोबत झुकावं लागेल आणि मग ही गोष्ट कुठेच मॅच होत नाही आणि कुठेच हे वळतही नाही. म्हणून एक लक्षात घ्या, कुणाला दाखवण्यासाठी काही करू नका. आपला आंतरिक आत्मा आणि आपलं जे शरीर आहे ते सुखी व्हावं यासाठी सर्व गोष्टी करा. कुणाला दाखवण्यासाठी अजिबात करू नका. आपला हेतू शुद्ध आणि तुमचा प्रामाणिक असेल ना तर आपल्यावर टीका करणाऱ्या टीकेला काहीच महत्त्व नसते. कारण आपल्या मनामध्ये हेतू आपला एकदम शुद्ध आणि निर्मळ आहे. चांगल्या कर्माची फळे ही चांगलीच आणि गोड असतात. मुखातून घेतलेले स्वामींचे नाम आणि निस्वार्थपणे केलेले स्वामींचे काम कधीही व्यर्थ जात नाही आणि वाया जात नाही. एवढे लक्षात घ्या आणि तसे काम करत राहा. मलाच फक्त दुःख आहे असे तुम्ही म्हणत असतात असे कधीच समजू नका. गुलाबाला ही काटे आहेत हे कधी विसरू नका. आणि तो काट्यांमध्ये गुलाब एकदम छानपणे गुलाबाचं फूल येत असतं. म्हणून तुमच्या प्रत्येक सुख दुःखात स्वामी आहेत हे कधी विसरू नका. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही जेवढं नकारात्मक बोलत जाल आणि जेवढं नकारात्मक तुम्ही होत जाल तेवढ्याच नकारात्मक गोष्टी तुमच्यासोबत घडत जातील आणि त्या गोष्टी घडण्याचं कारण हे स्वतः तुम्हीच आहेत. आणि तुम्ही जर म्हणले की स्वामी समर्थ तुम्ही आमच्या पाठीशी आहेत हे मला माहिती आहे आणि यावर तुम्हाला 100% विश्वास आहे ना तर तुम्ही हे सकारात्मक बोलत आहात. आणि तुम्हाला स्वामी जरी तुमच्या पाठीशी नसले तर तुमच्या मनात स्वामी आहेत आणि नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी असणार म्हणजे असणार. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कधी बोलताना तुम्ही सकारात्मक बोलत चला आणि जेवढं जास्त सकारात्मक तुम्ही बोलाल तेवढे जास्त तुमच्याकडे सकारात्मक गोष्टी आकर्षित होतील आणि तसतशा गोष्टी तुमच्याजवळ घडायला लागतील. आणि जसं तुम्ही नकारात्मक बोलत जाल तशाच नकारात्मक गोष्टी तुम्हाला घडत जातील. जसं आपण उदाहरण घेऊ की तुम्ही घरातून निघाले आणि तुम्ही म्हणत आहात की मला उशीर होत आहे, मला उशीर होत आहे, मला उशीर होत आहे. तसंच तुम्हाला अगदी जास्त उशीर होत असतो. तुम्हाला ट्रॅफिक भेटत असते. तुम्हाला सर्व गोष्टी निगेटिव्ह वाटत असतात आणि सगळ्या गोष्टी नकारात्मक दिसत असतात. म्हणून तुम्ही जर घरून अगदी प्रेमाने आणि म्हणले की मी आज खूप खुश आहे, मी आज आनंदी आहे आणि मला आज लवकर मी ऑफिसला पोहोचणार आहे तर तुम्ही नक्कीच तुमचं जर मन अगदी सकारात्मक असलं तर नक्कीच तुम्ही ऑफिसलाही लवकर पोहोचणार आणि तुमचं मनही शुद्ध आणि पवित्र आणि शांत असणार. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, प्रेम द्या आणि मुलांना तुमचं उदाहरण द्या आणि वडिलांना पूज्य भाव द्या. आणि वडील कसेही असो त्यांना तुम्ही मान दिलाच पाहिजे आणि तो मान त्यांनी राखलाही पाहिजे. असे वडीलही पाहिजेत. आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या, स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी द्यायचं आहे हे विसरू नका आणि सर्वांना देत चला. मग ती मदत असो, सल्ला असो किंवा काहीही असो. घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते आणि इतिहासही याला साक्षी आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कधीही तुम्ही देणारे व्हा आणि जास्त करून घेणारे होऊ नका. म्हणून देवही देणारा त्याला बनवतो ज्याच्यामध्ये क्षमता असते आणि ज्याच्यामध्ये ती कॅपेबिलिटी असते. म्हणून मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जीवन जगताना तुम्ही भरपूर आनंदाने जगा आणि प्रेमाने जगा.
आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा आणि धन दौलत कोण कोणाला देत नसतो. फक्त माणुसकी तुम्ही मनामध्ये जपली पाहिजे. प्रसंग कोणताही तुमच्यावर ओढवून येऊ, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने त्याला मदतीचा हात द्या आणि त्याला प्रेमाने साथ द्या. मग बघा, स्वामी सुद्धा तुम्हाला तुमच्या संकट काळात त्यांना बोलवण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला स्वामी हे स्वतः मदत करतील आणि स्वतःच त्यांची माणसं तुमच्याकडे पाठवतील आणि वेगळ्या रूपाने स्वामी तुमच्याजवळ अवतरतील. तरी तुम्हाला कळणार नाही की आपल्यासमोर स्वामी उभे आहेत आणि साक्षात स्वामी आपले काम करत आहेत. म्हणून त्यासाठी आपल्याला नामस्मरण हे करावंच लागेल आणि नामस्मरण केले तरच स्वामींची आपल्याला दर्शन होत असतात आणि स्वामींची भक्ती काय असते हे आपल्याला कळत असते. बाहेर पडल्याशिवाय जग तुम्हाला अजिबात कळणार नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं तुमची जुळत नाहीत. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख जीवनात मिळत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कष्ट तर तुम्हाला करावेच लागतील, मग ते कुठेही असो आणि कसेही असो. म्हणून तुम्ही स्वतः ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचंय आणि कसं करायचंय ते. आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य तुमचं घडणार नाही. म्हणून तुमचे विचारही तितकेच पवित्र आणि सुंदर असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, एवढं लक्षात घ्या, तुमचे विचार अगदी पवित्र आणि शुद्ध असतील ना तर स्वामींनाही तुमची भक्ती आवडते आणि तुमची भक्ती स्वामी स्वीकार करत असतात. भावना कळायला तुम्हाला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि ती श्रद्धा अगदी मनापासून झाली पाहिजे. माणूस कळायला माणुसकी लागत असते आणि चांगलं जगायला सुंदर विचार लागत असतात. भरभरून जगायला पैसा नाही, आयुष्य लागतं. जर तुमच्याकडे कितीही पैसा असला आणि आयुष्य कमी असलं तरी तुम्ही जगू शकणार नाही. म्हणून तुम्हाला जर जीवन जगायचं आहे तर तुम्हाला आयुष्य लागतं, पैसा नाही. पैसा तर हा एक मैल आहे आणि हाताचा मैल आहे, तो तुम्ही कधीही कमवणार आणि कधीही गमावणार. पण माणसं कधीही गमावली ती परत येत नाही, एवढं लक्षात घ्या. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी माणसं जर असली ना तर मग जास्त महत्वाची ती असतात आणि त्यांना तुम्ही नक्कीच जपून ठेवलं पाहिजे आणि त्या माणसांची काळजी तुम्ही आयुष्यभर घेतली पाहिजे. जीवनात कुणी कितीही तुमचा तिरस्कार करू द्या आणि तरी चांगुलपणा तुम्ही तुमचा सोडू नका. कारण एक लक्षात घ्या, चुलीतून निघणारा धूर भिंत आणि भांड काळा करू शकतो, पण एक लक्षात घ्या, जे आपले बाहेर आकाश आहे त्या आकाशाला काळे करायचं सामर्थ्य आणि ताकद त्या एवढ्याशा धुरात नसते. म्हणून त्यातून आपल्याला काही फरक पडू नये असं मला वाटतं. म्हणून काही लोक तुम्हाला जर तुमचा तिरस्कार करत असतील आणि तुम्हाला चुकीचे ठरवत असतील तर त्यांना ठरवू द्या. त्यांच्या ठरवण्याने तुमचं एवढं मोठं जीवनाला काही फरक पडणार नाही. तुम्ही फक्त चालत राहा आणि स्वामींचं नाव घेत राहा, सर्व काही नीट होईल आणि व्यवस्थित होईल. म्हणून तुम्ही स्वामींचं नाम घ्यायला इतकं मी का फोर्स करतोय की स्वामींचं नाम घेतल्याने तुमचे आर्थिक संकट तर तुमच्यावर येतच नाही आणि तुमच्यावर ओढावून येत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणत आहेत की तुम्ही जेवढे जास्त स्वामींचे नाव घेतले तेवढे जास्त संकटे तुमच्यापासून दूर पळतील आणि तुमच्यापासून लांब राहतील. जेव्हा आयुष्य हसवेल ना तेव्हा समजा चांगल्या कर्माचे तुम्हाला फळ अगदी मिळाले आहे आणि तुम्ही जीवनात भरपूर काही चांगले कर्म केले आहेत. आणि आयुष्य तुम्हाला जेव्हा रडवेल ना मित्रांनो तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे आणि आता आपण चांगले कर्म करूया असं तुम्ही ठरवायचं आहे. नाहीतर काही लोक आपल्यावर वाईट वेळ आली तर देवाला शिव्या देतात आणि शिवीगाळ करतात. म्हणतात, देवा तू असला असता तर माझ्यासोबत असं घडलं नसतं. अरे बाळा, तू हे संकट तुझ्या स्वतःनीच तुझ्यावर ओढावलेत आणि तू जे संकट तुझ्यावर घेतलीत आणि त्यात आपण देवाला दोष देत असतो. देवाकडून आपण कोणतीही अपेक्षा ठेवू नये आणि काहीही मागू नये असं तर मला वाटतं. फक्त देवानिशी एकनिष्ठ राहावे आणि देवाकडून तुम्ही काही न मागता अगदी प्रेमाने आणि निर्मळ मनाने फक्त भक्ती करावी आणि श्रद्धा ठेवावी. देव तुमचे कधी वाईट होऊ देणार नाही एवढे मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि मलाही तसे चांगले अनुभव स्वामींचे आलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला एवढा चांगला बोध देत आहे आणि एवढं चांगलं सांगत आहे. स्वामी सांगतात, संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे आणि स्वतःच्या नजरेनेच पाहावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख तुम्हाला अजिबात होणार नाही. म्हणून दुसरे काय सांगतात आणि काय म्हणतात याच्यावर तुम्ही कोणालाच पारखू नये आणि कोणाची अवहेलना करू नये एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जीवन जगत असताना कोणाला तुम्हाला पारखायचं असेल ना तर नक्की त्याच्यासोबत बोलून त्याच्यासोबत काही दिवस राहून
तुम्ही त्याला पारखायला हवे आणि त्याला ओळखायला हवे. कुणाच्याही सांगण्यावर जाऊ नये, कारण या सांगण्यामुळेच लोकांमध्ये दुरावा निर्माण होत असतो आणि दुरावा एकदा निर्माण झाला की लोक मग एकमेकाला भरपूर रागाने बघत असतात आणि ईर्ष्येने बघत असतात आणि त्यांच्या मनामध्ये जो चिखल चाललेला असतो तो फक्त एक अंधश्रद्धा असते आणि एक त्यांच्या मनामध्ये खळबळ जी चाललेली असते ती फक्त एक आगीची काळी टाकल्यावर ती पेट घेत असते. म्हणून अशा चिंग्या लावणाऱ्या लोकांपासून तुम्ही लांब राहिले पाहिजे आणि आपल्या मनामध्ये नेहमी दुसऱ्यांविषयी चांगली भावना ठेवली पाहिजे. म्हणून तुमच्यामध्ये कोणतेही मतभेद निर्माण होणार नाही आणि तुम्ही सगळे एकजुटीने आणि एक आवडीने राहाल, एवढंच मी स्वामींकडे मागतो. आणि मित्रांनो, स्वामी भक्तांनो, तुम्हाला संदेश आवडत असला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामी समर्था, आमच्यावर तुम्ही लक्ष द्या आणि आमच्या पाठीमागे नेहमी असेच राहा, असं तुम्ही स्वामींकडे मागा. मित्रांनो, तुम्हाला जीवन जगत असताना तुम्ही दीर्घायुषी होणं आणि तुमचं स्वास्थ्य अगदी चांगलं राहणं ही खूप महत्त्वाचं आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही निरोगी राहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि स्वामींची भक्ती करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला मी दीर्घायुषीसाठी एक कविता सांगतो, ती नीट ऐका. स्वस्थ आणि दीर्घायुषी जगण्यासाठी सगळे पदार्थ थोडे थोडे आणि आनंदाने खा. लवकर निजा, लवकर उठा आणि लगेच चालायला निघा. आम्ही प्रत्येक दिवस शांततेने जगतो आणि आमच्या यात्रेचा आनंद घेतो. स्वस्थ आणि दीर्घायुषी जगण्यासाठी आम्ही सगळ्या मित्रांशी आपुलकीने वागतो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा आम्हा साजरे करतो सर्वच ऋतू. तुमची बोटं किती वयाची आहेत याची काळजी करू नका. तुमच्या मेंदूच्या मदतीने आणि हातांच्या सहाय्याने काम करत राहा. सतत कामामध्ये व्यस्त राहा आणि काम करत राहा. 100 वर्ष तुमच्या दिशेने चालत येतील, एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण आपल्या बोटांचा वापर करून पुढचं प्रकरण नक्कीच उलगडायला घेऊ आणि आपलं आयुष्य अगदी चांगलं जगायला घेऊ. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमचा जीवनाचा उद्देश जाणून दीर्घायुषी जगण्याची कला तुम्ही नक्कीच जाणून घेतली पाहिजे आणि आता ती मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. मित्रांनो, लोगोथेरपी म्हणजे काय? आता याने आपण काय सिद्ध होतं हे बघूया. विक्टर फ्रँकल त्यांच्या एका सहकार्याने सायको ॲनालिसिस विषयी बोलताना यांचं वर्णन पुढील शब्दात केलं. ते म्हणाले की सायको ॲनालिसिस मध्ये पेशंट आडवा झोपलेला असतो आणि तो अशा गोष्टी सांगत असतो ज्याला सहजा सांगता कठीण वाटतं. आणि हे सांगून त्यांनी विक्टर फ्रँकल यांना विचारलं की तुम्ही तुमच्या मानसशास्त्रीय कार्यशाळेविषयी एका वाक्यात मला सांगाल का? फ्रँकल म्हणाले की लोगोथेरपीमध्ये पेशंट खुर्चीवर बसून अशा गोष्टी ऐकत असतो ज्या ऐकणं त्याला त्यावेळी कठीण वाटतं. फ्रँकलने स्पष्टीकरण देताना असं सांगितलं की ते त्या पेशंटला पहिला प्रश्न हा विचारतात की तुम्ही आत्तापर्यंत आत्महत्या का केली नाही. बहुतांश वेळेला पेशंटला एखादं चांगलं कारण सापडतं आणि ते पुढची यात्रा सुरू ठेवतात. मग लोगोथेरपी नक्की काय करते याचं उत्तर एकदम स्पष्ट आहे. ती तुमच्या जगण्याची कारण शोधायला मदत करते आणि लोगोथेरपी लोकांना त्यांच्या जीवनाचा उद्देश समजायला मदत करते, ज्यामुळे त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो आणि त्यामुळे त्यांना जगण्याची नवी उमेद मिळते आणि ते नव्या उत्साहाने समस्यांवर मात करायला आणि त्यांची नकारात्मक कार्यशैली बदलायला तयार होतात. आता जगण्याचा उद्देश आपण नक्कीच जाणून घेतला पाहिजे. आता तुम्ही जगण्याचा उद्देश जेवढे मानून घ्याल आणि समजून घ्याल तेवढं तुम्ही जगणं अगदी सोयीस्कर आणि चांगलं करून घ्याल. मित्रांनो, व्हिएन्ना क्लिनिकमध्ये फ्रँकल यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये त्यांनी असा निष्कर्ष काढला की लोकांना जगण्यासाठी कोणत्या तरी उद्देशाची गरज असतेच. त्यांनी अभ्यासलेल्या 80% लोकांनी असं सांगितलं की त्यांच्याकडे जगण्याचा उद्देश आहे आणि 60% लोक असं म्हणतात आणि मानतात की त्यांच्या जीवनामध्ये अशी एखादी गोष्ट किंवा व्यक्ती आहे ज्यासाठी ते मरायलाही तयार आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनाच्या अर्थाच्या शोधात तुम्ही जायला पाहिजे. आपल्या जीवनाचा उद्देश शोधणं हा फ्रँकल यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनला आणि त्यांच्या शोध कार्याला गती मिळाली. लोगोथेरपीचा सारांश सांगायचा झाला तर यातील तुम्ही नक्कीच 5 पायऱ्या बघू शकता. एक म्हणजे लोकांना त्यांच्या जीवनामध्ये पोकळी, चिंता आणि निराशा जाणवणे. 2 म्हणजे थेरपिस्ट ज्यांना जाणीव करून देतो की याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश शोधण्याची तीव्र इच्छा आहे आणि पेशंटला त्यांच्या जीवनाचा उद्देश सापडतोही, विशेषतः त्या निराशेच्या काळात. आणि 4 म्हणजे पेशंट त्यांच्या मर्जीप्रमाणे तो उद्देश निवडतो किंवा नाकारतो. आणि 5 म्हणजे
त्याला मिळालेल्या एक नव्या उद्देशाच्या आधारे तो त्यांच्या समस्यावर मात करतो आणि नव्या सकारात्मक जीवनशैलीने कामाला सुरुवात करतो. आता फ्रँकल स्वतः त्यांच्या तत्वांसाठी आणि उद्देशांसाठी जगायला आणि वेळेप्रसंगी मरायलाही तयार आहेत. आता ऑस्टविट्झ मधील कैदेत असतानाच्या त्यांच्या स्वतःच्या अनुभवामधील त्यांना हे लक्षात आलं की लोकांकडून सगळं हिरावून घेतलं जाऊ शकतं, पण एक गोष्ट मात्र कधीच हिरावून घेता येत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये कसा दृष्टिकोनाने आणि कोणत्या भावनेने जगायचं हे स्वातंत्र्य कोणीही माणसाकडून हिरावून घेऊ शकत नाही. हे सगळं त्यांनी स्वतः अनुभवलं आहे आणि कोणाच्याही मदतीशिवाय त्यांनी संकटाचा सामनाही केलाय. आणि याच गोष्टीने त्यांना आयुष्यभर प्रेरणा मिळाली आणि ते जगत गेले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जगत असताना भरपूर प्रेमाने आणि चांगल्या गोष्टी करून जगलं पाहिजे. अस्तित्वाची लढाई तुम्ही लढली पाहिजे. जेव्हा आपल्या जीवनाचा कोणताही उद्देश नसतो किंवा तो उद्देश हरवल्यासारखा वाटतो, तेव्हा स्वतःच्या अस्तित्वासंबंधी एक प्रकारची निराशा जाणवते. आणि फ्रँकल यांच्यामध्ये या निराशेला कोणतीही सर्वसामान्य निराशा समजू नये, उलट ही एक सकारात्मक भावना आहे आणि या भावनेतूनच नवनिर्माणाची संभावना तयार होते. इतर थेरपीप्रमाणे लोगोथेरपी या निराशेला मानसिक आजार समजत नाही आणि उलट याला आध्यात्मिक शोध समजते आणि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये लोक स्वतःहून किंवा दुसऱ्यांच्या मदतीने हा आध्यात्मिक शोध घेत असतात आणि अनुषंगाने ते एका नव्या समाधानाची अनुभूती घेत असतात आणि यामुळे त्यांना त्यांच्या जीवनाचा अंतिम ध्येय गाठायला मदत होते. आणि जेव्हा एखाद्या माणसाला अशा प्रकारच्या मदतीची गरज असते तेव्हा लोगोथेरपी त्यांच्या मदतीला धावते आणि लोगोथेरपी त्यांचा जीवनाचा उद्देश शोधायला मदत करत असते आणि मनातील द्विधा मनस्थिती दूर करायला मदत करते, ज्यामुळे त्या ध्येयाच्या दिशेने ती व्यक्ती वाटचाल करायला लागते. आणि मॅच सर्च फॉर मीनिंग या नक्कीच पुस्तकामध्ये फ्रँकल यांनी अगदी कल्पना दिली आहे आणि ज्याला का या प्रश्नाचं उत्तर माहिती असतं त्याला कोणत्याही प्रश्नांचं कसं याचं उत्तर मिळतं. आणि फ्रँकल असं म्हणतात की आपण आजपर्यंत जे साध्य केलं आहे आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे यामधील अंतर आपल्यामध्ये एक तणाव निर्माण करतो आणि या तणावामुळेच आपलं स्वास्थ्य चांगलं राहायला मदत होते. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असते त्या वेळेला आपल्याला कोणतंही आरामाचं किंवा सुस्त जीवन नको असतं, तर आव्हानांनी भरलेलं जीवन अपेक्षित असतं. या विरुद्ध आजच्या प्रगत जगामध्ये लोक जे करावंसं वाटतं यापेक्षा जे सांगितलं जातं ते करत असतात. त्यांना काय करावंसं वाटतं यापेक्षा दुसरे जे करतात ते करत असतात. फक्त आर्थिक सुबत्ता आणि सुखसोयी मिळाव्यात यासाठी ते त्यांना मनापासून काय करावंसं वाटतं त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी करायला सहज तयार होतात. आणि कधीकधी हा विरोधाभास आणि अंतर्गत द्वंद्व इतकं टोकाला जातं की आत्महत्येचे विचार यायला लागतात. आणि संडे न्यूरोसिस हा याचाच एक प्रकार आहे. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी कोणतीही व्यावसायिक बांधिलकी नसल्यामुळे लोकांना झोपेतून उठण्यासाठी चांगला उद्देश दिसत नाही. त्यांना स्वतःमध्ये एका प्रकारची पोकळी जाणवते आणि आज मी उठून काय करायचं याचा शोध तर त्यांना घ्यावाच लागतो. आणि आजचा दिवस आनंदामध्ये घालवण्यासाठीचा हेतू हुडकायचा त्यांना असतो आणि थोडक्यात त्यांना त्यांच्या ऐकीगाई शोधायचा असतो. मला आतमध्ये एक पोकळी जाणवते. आता व्हिएन्ना पॉलिक्लिनिकमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये फ्रँकल यांनी जेव्हा परीक्षण केलं ना तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 55% पेशंट कमी जास्त प्रमाणात स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. आणि लोगोथेरपीच्या मते जेव्हा एखाद्याला त्यांच्या जीवनाचा उद्देश प्राप्त होतो तेव्हा ही अस्तित्वाची लढाई जिंकता येते. आणि फ्रँकल स्वतःच्या अनुभवातून सांगताय की त्यांनी त्यांच्या उद्देशाला कृतीमध्ये परिवर्तित केलं आणि जेव्हा त्यांच्या भूतकाळामध्ये डोकावून बघतात तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारचा अपराधबोध जाणवत नाही, कारण त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश पूर्ण झाल्याचं समाधान नक्कीच जाणवत असतं आणि त्यांना ते समजत असतं. आता लोगोथेरपीच्या माध्यमातून चांगल्या जीवनाकडे वाटचाल आणि त्याचे काही मुद्दे आहेत. आता सारटे म्हणतात की आपण जीवनाचा उद्देश बनवत नाही तर आपण तो शोधून काढतो. आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनाचा एक उद्देश आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यामध्ये थोडाफार फरक पडत असतो. ज्याप्रमाणे सतत काळजी करत राहिल्याने ज्याची भीती वाटते तीच गोष्ट घडायला लागते आणि त्याचप्रमाणे आपल्या लक्ष्यावर प्रमाणापेक्षा जास्त लक्ष केंद्रित केल्याने ते आपल्यापासून दुरावते आणि विनोदी आणि उत्साही वातावरणामध्ये निराशा
आणि नकारात्मकता दूर जाते आणि आपल्यापैकी प्रत्येकामध्ये असामान्य आणि महान कार्य करण्याची क्षमता असते. आपण कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत यावरून नाही, तर त्या परिस्थितीमध्ये आपण कोणते निर्णय घेतो यावरून आपण ते ध्येय साध्य करू की नाही हे ठरत असतं. पुढील काही पानांमध्ये आपण फ्रँकल यांनी केलेल्या परीक्षणाची माहिती घेणार आहोत आणि ज्यामुळे आपल्या जीवनाचा उद्देश जगण्यावर कसा परिणाम करतो हे लक्षात येईल. आता आपण फ्रँकल यांनी केलेली जी गोष्ट आहे ती बघूया. जर्मन कॅम्प मधील कैद्यांच्या मानसशास्त्रज्ञांनी जेव्हा अभ्यास केला ना, तेव्हा त्यांना जाणवलं की ज्या कैद्यांना बाहेर पडून बाहेरील जगामध्ये काहीतरी कार्य करायचं आहे, ज्यांच्यामध्ये असं काहीतरी करण्याचा पक्का विचार आहे, तेच लोक या छावण्यांमधून जिवंत बाहेर येण्याची शक्यता जास्त असते. फ्रँकल यांच्या बाबतीतही ही बाब खरी ठरली. तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी लोगोथेरपी विषयी कार्यशाळा सुरू केल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते स्वतःच याचं पहिलं उदाहरण आहेत आणि फ्रँकल यांना एक ध्येय साध्य करायचं होतं आणि त्यामुळे ते त्या कॅम्पमध्ये टिकाऊ धरू शकले. आणि जेव्हा ते कॅम्पमधून बाहेर आले आणि ऑसटिव्हिजमध्ये आले, तेव्हा मग त्यांच्याकडे त्यांनी अभ्यास केलेलं सर्व लिखाण होतं आणि ते ज्याचं प्रकाशित करायचं होतं. जेव्हा त्यांच्याकडून लिखाण जप्त करण्यात आलं, तेव्हा ते सर्व लिखाण पुन्हा लिहिण्याची त्यांची तयारी होती. यामुळेच कॅम्पमधील भयानक आणि अस्थिर वातावरणामध्येही त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला. आणि इतकंच नाही, तर टायफॉइड सारख्या आजारामध्ये त्यांना जगण्याची उमेद प्राप्त झाली आणि ते त्यांच्या अभ्यासातील मुख्य शब्द आणि महत्त्वाचे मुद्दे मिळेल त्या कागदावर आणि चिठ्ठ पाट्यांवर लिहून ठेवायचे. म्हणून एक लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट, अमेरिकन राजकारणी. उत्तर अमेरिकेतील एक राजकारणी फ्रँकल यांचा सल्ला घ्यायला आले आणि मग ते गेल्या 4 वर्षापासून अमेरिकेमध्ये मानसोपचार तज्ज्ञांना सल्ला घेतच होते. फ्रँकल यांनी त्यांच्या मूलभूत प्रश्न विचारला की तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला का घ्यावासा वाटतो. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचे नियम आणि परराष्ट्रीय धोरण मला पटत नाही आणि मी सदस्य असल्यामुळे मला त्या नियमांचं आणि धोरणांचं पटत नसतानाही पालन करावं लागतं. ते ज्या मानसोपचार तज्ज्ञांकडे जात होते त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी त्यांना राजकारणी वडिलांशी असलेले मतभेद दूर करावेत आणि ठेवावेत आणि जरी त्यांना पटत नसलं तरी ते एकाच विचारसरणीचे आहेत असं भासवतं आणि वैयक्तिक आणि राजकीय संबंध चांगलेच आहेत असं लोकांना भासवतात. आणि मग गेलेले कित्येक वर्ष ते तज्ज्ञ त्या राजकारण्यांचे हेच समजत होते की पण ते वास्तवात उतरत नव्हतं. आणि फ्रँकल यांनी त्यांना काही दिवसामध्ये सांगितलं की त्यांच्या विचारांमधील द्वंद्व हे राजकीय मतभेदांमुळे नाही, तर त्यांच्या मनाविरुद्ध या क्षेत्रात काम करावं लागतं आहे यामुळे निर्माण झालं आहे. काही वर्षानंतर फ्रँकल यांना त्या राजनेत्यांकडून अशी माहिती मिळाली की ते आता दुसऱ्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत आणि खूपच आनंदी आहेत. म्हणून तुम्हाला जिथे आवडतं तिथे तुम्ही काम करायला हवं. फ्रँकल यांच्यामध्ये त्या राजनेत्याला मानसोपचाराची गरजच नव्हती. खरं तर इतके वर्ष त्यांना मानसिक रुग्ण समजण्याची आवश्यकता नव्हती. ते त्यांच्या जीवनाच्या उद्देशाच्या शोधात होते आणि जेव्हा त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश मिळाला तेव्हा ते जास्त आनंदी आणि समाधानी जीवन जगायला लागले. म्हणून त्यांचा उद्देश मिळणं हे खूप नक्कीच परिणामकारक ठरतं. आता तिसरी केस स्टडी त्यांनी अशी केली की आत्महत्या करणारी स्त्री. आता एक आई जिचा 11 वर्षाचा मुलगा जग सोडून गेला होता, तेव्हा ती फ्रँकल यांच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी आली होती. तिने आपल्या जन्मापासून पॅरालाइज असलेल्या दुसऱ्या मुलाला आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण पॅरालाइज मुलाची या त्रासातून सुटका करण्यासाठी मुलाला मारायचा आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिने केला होता. परंतु ज्या मुलाला तिने मारण्याचा प्रयत्न केला होता त्या मुलाला मात्र आपल्या जीवनाचा काहीतरी उद्देश आहे आणि जर आपल्या आईने आपल्या मारले तर तो उद्देश पूर्ण करू शकणार नाही असे वाटत होते. त्या महिलेने आपली ही व्यथा चर्चासत्रामध्ये मांडली आणि तिला मदत करण्यासाठी फ्रँकल यांनी दुसऱ्या एका महिलेला स्टेजवर बोलवले आणि तिला अशी कल्पना करायला लावली की मृत्यूशय्येवर आहे आणि ती म्हातारपणात आहे आणि श्रीमंतही आहे, परंतु तिला मूलबाळ नाही. अशा वेळेस मात्र सर्व काही असूनही मूलबाळ नसल्यामुळे त्या महिलेला आपलं जीवन व्यर्थ आणि अपयशी असल्यासारखं जाणवलं. आणि जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला हाच प्रयोग करायला सांगितला तेव्हा तिला जाणवलं की आपल्याकडे मूल आहे हीच मोठी गोष्ट आहे आणि आजपर्यंत आपण आपल्या मुलांसाठी खूप कष्ट घेतले आहेत आणि पॅरालाइज मुलालाही चांगले आयुष्य देण्याचा आणि एक चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मूल नसण्यापेक्षा माझं आयुष्य नक्कीच समाधानी आणि यशस्वी आहे. यापुढे ती म्हणाली
माझं पुढील आयुष्य मी खूप आनंदात जगू शकते आणि माझ्या जीवनाला पूर्णत्व देऊ शकते आणि माझ्या मुलांसाठी जे उत्तम आहे ते करू शकते. माझं आयुष्य अपयशी नव्हतं आणि नसेलही. अशा प्रकारे मृत्यूशय्येवर असल्याची कल्पना करून आणि मागे वळून पाहिल्यानंतर त्या महिलेला जीवनाचा उद्देश मिळाला आणि ज्याबद्दल ती आतापर्यंत जागरूक नव्हती तर ती जागरूक झाली आणि तिला सर्व काही कळू लागलं. आता दुःखाने पीडित डॉक्टर ही चौथी केस स्टडी फ्रँकल यांनी केली. आता एक वयस्कर डॉक्टर एकदा फ्रँकल यांच्याकडे थेरपीसाठी आले होते आणि त्यांच्या प्रिय पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे ते गेली 2 वर्षे निराश झाले होते आणि यावर उपाय शोधण्यासाठी ते फ्रँकल यांच्या क्लिनिकमध्ये आले होते. त्यांना कोणताही सल्ला देण्याऐवजी किंवा काय झालं काय नाही याचा आढावा घ्यायला सांगण्याऐवजी फ्रँकल यांनी त्यांना एक प्रश्न विचारला. समजा तुमच्या पत्नीच्या आधी तुमचा मृत्यू झाला असता तर काय झालं असतं? तेव्हा डॉक्टर म्हणाले की माझी पत्नी स्वभावाने फार गरीब होती. तिला खूपच यातना आणि दुःख सहन करायला लागलं असतं. तेव्हा फ्रँकल त्यांना म्हणाले की बघितलं डॉक्टर, तुम्ही किती महान काम करत आहात. तुम्ही तुमच्या पत्नीला या सगळ्या दुःखांमधून बाहेर काढलत आणि तिला शोकाच्या यातनांमधून वाचवलत. त्यानंतर ते डॉक्टर एकही शब्द बोलले नाहीत. त्यांनी फ्रँकल यांचा हात हातामध्ये घेतला आणि काहीही न बोलता निघून गेले. पण त्यांचे डोळे बरंच काही बोलत होते. त्यांच्या जीवनाला आता उद्देश मिळाला होता आणि पत्नीला आपण केवढ्या मोठ्या दुःखातून वाचवलं याची हे दुःख मला भोगायला लागतंय आणि या विचारामुळे ते आता नव्या उमेदीने जगायला निघाले होते आणि नवीन उमेद त्यांच्या सोबत होती. आता मोरिता थेरपी आता ही काय आहे आपण समजून घेऊ. ज्या दशकामध्ये लोगोथेरपी अस्तित्वात आली त्यांच्या काही वर्ष आधी जपानमध्ये शोमो मोरिता यांनी ही उद्देशावर आधारित एक थेरपी निर्माण केली होती. याचा उपयोग न्यूरोसिस, ओटीडी या म्हणजे ओबिसिव्ह आणि तसंच डिसऑर्डर काय झालं तर त्याविषयी होती. आणि मग बहुतांश पाश्चिमात्य उपचार पद्धतीमध्ये आजारी माणसांच्या भावनांवर काम केलं जातं आणि त्यांना भावनांना आवर घालण्याचा किंवा त्यावर ताबा ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण असं मानलं जातं की आपण जशा प्रकारच्या भावना मनामध्ये बाळगतो तशाच विचार करतो त्याच गोष्टी आपल्या कृतींमधूनही व्यक्त होतात. आणि या विरुद्ध मोरिता उपचार पद्धतीमध्ये पेशंटला त्यांच्या भावनांवर ताबा ठेवण्याचे आणि ठेवण्यापेक्षा याचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला जातो. आणि ते असं मानतात की भावनांच्या लोकांच्या कृती बदलण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि आहेत त्या भावना स्वीकारण्याबरोबरच नव्या भावना कशा निर्माण करायच्या हेही सांगितलं जातं. आणि मोरितांच्या मध्ये या भावना अनुभवाने आणि सरावाने विकसित करता येतात. आणि मोरिता उपचार पद्धतीमध्ये कोणत्याही परिणामांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला जात नाही. याउलट यामध्ये आपल्या इच्छा, आकांक्षा, भीती, निराशा, काळजी यांसारख्या भावनांचा स्वीकार करायला सांगितलं जातं. आता मोरिता थेरपी अँड द ट्रू नेचर ऑफ द एन्झायटी बेस्ड डिसऑर्डर या त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की तुम्ही भावनांनी संपन्न आणि उदार असायला हवं. आणि मोरिता त्यांची संकल्पना एका कथेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडतात. ते असं म्हणतात की समजा एखादं गाढव दोरीने खांबाला बांधून ठेवलं असेल तर ते स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सतत वाटचाल करत असतं. पण त्याची वाटचाल त्या खांबाच्या भोवताली असते आणि फक्त त्या खांबापासून दूर जाण्याच्या भावनेने तो जितका प्रयत्न करतं तितकंच ते खांबाशी नातं त्याचं घट्ट होत जात असतं. म्हणून माणसाच्या बाबतीतही हेच घडत असतं. ज्यावेळी माणूस त्याच्या ओवेसिव्ह विचारांपासून दूर पळायचा प्रयत्न करतो तितकाच तो त्या विचारांच्या सापळ्यामध्ये अधिकच अडकत जातो. एवढं लक्षात घ्या. म्हणून मोरिता उपचार पद्धतीचा सार आहे तुमच्या भावनांचा स्वीकार करा. आता जर एखाद्याला कोणत्याही कामासाठीचे ऑब्सेसिव्ह विचार येत असतील म्हणजेच ती व्यक्ती त्या विचारांनी पछाडली असेल तर त्या विचारांना रोखण्याचा किंवा त्यापासून पळण्याचा प्रयत्न करू नये. तसं केलं तर ते विचार जास्तच घट्ट होत जातात. आणि मानवी भावनांविषयी सांगताना झेन मास्टर असं सांगतात की जर तुम्ही एका लाटेला दूर लाटेपासून वेगळं करायला जाल तर समुद्रात खोल कुठेतरी स्वतःला हरवून बसाल आणि आपण कोणत्याही भावना निर्माण करू शकत नाही आणि त्या आपोआपच उत्पन्न होत असतात. आपल्याला फक्त त्यांचा स्वीकार करायचा आहे आणि त्यांचं स्वागत करायचं असतं. भावना या वातावरणाप्रमाणे असतात. आपण त्याचा अंदाज बांधू शकत नाही. आपण फक्त त्याकडे बघू शकतो. आणि याच बाबतीत सांगताना ते व्हिएतनामी साधू थिच व्हा हॅन यांचं वाक्य सांगतात. ते एकेकीपणाला म्हणतात की आज कसा आहेस हे आपण एकत्र बसू आणि मी तुझ्यावर उपचार करतो. म्हणून तुम्ही जे करत आहात तेच करा. एवढं लक्षात घ्या. परिणामावर लक्ष केंद्रित करू नका कारण उपचार पद्धती तीच काम करत राहील
आणि परिणाम नक्कीच येतील. त्यापेक्षा वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. जर ती परिस्थिती स्वीकारल्याने त्रास होत असेल तर वर्तमानामध्ये होणाऱ्या त्या त्रासावर लक्ष केंद्रित करा. पण ज्यासाठी तुम्ही कोणतीही काल्पनिक किंवा बौद्धिक कारणे देऊ नका. आणि उपचारकर्त्याचं काम फक्त लोकांना कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार करण्याचं असतं. ही परिस्थिती त्या त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते आणि आपण जे काही करतो त्यावरून व्यक्तिमत्व ठरत असतं. आणि मोरिता उपचार पद्धतीमध्ये कधीही लोकांना कारण शोधायला किंवा स्पष्टीकरण द्यायला सांगितलं जात नाही. उलट त्यांना त्यांच्या कृतीमधून आणि अनुभवातून शिकायची मुभा असते. आणि पाश्चिमात्य लोकांना जसं डायरी आणि नोंदी ठेवण्याचे सल्ले दिले जातात तसं कोणताही सल्ला दिला जात नाही. उलट लोकांना त्यांच्या अनुभवातून या गोष्टी उलगडत असं सांगितलं जातं. आणि तुमच्या जीवनाचा उद्देश तुम्ही नक्की शोधला पाहिजे आणि त्यामागे धाव घेतली पाहिजे. आपण आपल्या भावनांवर ताबा मिळवू शकत नाही, पण आपण आपल्या दिनचर्येवर विजय नक्कीच मिळवू शकतो. त्यामुळे आपल्याकडे जीवनाचा स्पष्ट उद्देश असायला हवा आणि मोरिता मंत्राचं पालन करण्यासाठी तयारी हवी. आत्ता मी काय करायला हवं, आत्ता मी कोणती कृती करायला हवी. जर या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर स्वतःच्या आतमध्ये डोकावून एकेकाळी शोधायची तयारी तुम्ही नक्कीच केली पाहिजे. मोरिता उपचार पद्धतीचे 4 टप्पे आहेत आणि ते असे की जी साधारणतः 15 ते 21 दिवस चालते. त्यामध्ये खालील टप्प्यांचा सहभाग असतो. आता एक म्हणजे वेगळं राहणं आणि आराम. 5 ते 7 दिवस. पहिल्या आठवड्यामध्ये पेशंटला एका खोलीमध्ये आराम करण्यासाठी पाठवलं जातं आणि बाहेरील कोणत्याही उत्तेजक गोष्टींपासून लांब ठेवलं जातं. टीव्ही, पुस्तकं, मित्रपरिवार या सगळ्यांपासून संपर्क तोडला जातो. पेशंट बहुतांश वेळ झोपूनच राहतो आणि उपचार करणारी व्यक्ती तिला दिवसभरामध्ये बऱ्याच वेळेला भेट देते आणि अर्थात ती पेशंटला कमीत कमी भेटण्याचा प्रयत्न करते. तिथे पडल्याच आपल्या भावनांमधील चढउतार पाहण्याचा सल्ला पेशंटला दिला जातो. जेव्हा तिथे थांबून पेशंट प्रचंड कंटाळतो आणि भरपूर काही त्याला त्रास व्हायला लागतो, मग काहीतरी करण्यासाठी सज्ज होतो, तेव्हा त्याला उपचाराच्या पुढच्या टप्प्यामध्ये नेलं जातं. हलकं व्यावसायिक प्रशिक्षण. या काळामध्ये पेशंटला नक्की शांत वातावरणामध्ये लहान सहान काम करायला सांगितले जातात आणि यामध्ये त्याला डायरीमध्ये त्याच्या विचारांची आणि भावनांची नोंद ठेवायला सांगितली जाते. त्याचबरोबर बागकाम, चित्रकला, रंगकामासारखी कामं करायला सांगितली जातात. आणि या काळामध्ये पेशंटला उपचार करणाऱ्या व्यतिरिक्तही कोणत्याही इतर व्यक्तीशी बोलायची परवानगी नसते. आणि मग तिसरा टप्पा असा येतो की व्यावसायिक थेरपी. त्या काळामध्ये पेशंटला कष्टाची कामं करायला सांगितली जातात. डॉक्टर मोरिता त्यांच्या पेशंटला डोंगरावर घेऊन जातात आणि लाकडं तोडायला लावतात. आणि त्या व्यतिरिक्त पेशंटला लिखाण, रंगकाम आणि सिरेमिकची भांडी बनवणं अशी कामंही करायला सांगितली जातात. या काळामध्ये पेशंट कामाशी संबंधित बाबींविषयी इतरांशी बोलू शकतो. मग आता चौथी गोष्ट म्हणजे सामाजिक आणि वास्तविक जगाशी संबंध. या टप्प्यामध्ये पेशंटला पुन्हा त्याच्या जागेवरती आणि जगामध्ये परतायला सांगितलं जातं. आणि यामध्ये जरी तो त्याच्या सर्वसामान्य आयुष्य जगायला लागला तरी ध्यान तसेच उपचारादरम्यान त्याचे विकसित केलेल्या व्यावसायिक थेरपीचा तो लाभ घेत राहतो. आणि या पूर्ण प्रक्रियेचा एकच हेतू असतो, तो म्हणजे समाजाला एक नवीन आणि उद्देशपूर्ण व्यक्ती देणं, आणि जी कोणत्याही सामाजिक आणि मानसिक दबावापेक्षा स्वतःच्या उद्देशाने प्रेरित असेल. आणि नक्कीच ते उद्देश आपण जीवनात जगत असतो. आता मोरिता जैन मास्टर यांनी नाईकबान आत्मपरीक्षणाच्या संबंधित ध्यान पद्धतीचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी पूर्ण उपचार पद्धती याच कार्यप्रणालीवर अवलंबून आहे. आणि त्यांच्यामध्ये प्रत्येकाने स्वतःला 3 मूलभूत प्रश्न विचारायला नक्कीच हवे. एक म्हणजे मला एखाद्या व्यक्तीकडून काय मिळालं. 2 मी त्या व्यक्तीला काय दिलं. 3 माझ्यामुळे त्या व्यक्तीला काय त्रास झालाय. या प्रश्नांच्या उत्तरामुळे आपल्या समोरच्या विषयी असलेला त्रास कमी होतो आणि आपल्या समस्यांविषयी समोरची व्यक्ती दोषी न वाटता आपल्याला जबाबदारीची जाणीव होते. मोरिता असं म्हणतात की जर तुम्ही रागाल आणि रागात असाल तर तुम्हाला भांडायची इच्छा झाली तर 3 दिवस थांबा आणि मग भांडायला सुरुवात करा. तुमची भांडण्याची तीव्र इच्छा आपोआप नाहीशी होईल. आणि आता एकीकाही लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी या दोन्ही थेरपीमध्ये तुम्ही स्वतःच्या अनुभवातून साध्य करू शकता. यासाठी कोणत्याही मार्गदर्शनाची किंवा आध्यात्मिक शिबिरांची गरज नसते. एकेकाळी ही तुमच्या अस्तित्वाची खरी लढाई आहे आणि एकदा की ती लढाई जिंकली आणि आपला एकेकाळी समजला की फक्त साहसाने आणि प्रयत्नाने त्या मार्गावर चालण्याची तयारी हवी. पुढील प्रकरणामध्ये आपण या मार्गावर चालण्यासाठी लागणाऱ्या साधकांची
आणि साधनांची माहिती घेणार आहोत. निवडलेल्या कामाविषयीची आस्था, सकस आणि योग्य आहार आणि कमी प्रमाणाचा व्यायाम, प्रकार आणि कठीण परिस्थितीमध्ये हार न मानण्याची सवय, हे सगळं करण्यासाठी एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायला हवी की या जगामध्ये कित्येक सदोष लोक आहेत आणि तरीही जगामध्ये विकासासाठी आणि ध्येय प्राप्तीसाठी खूप संधी आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी करण्याची प्रेरणा आहे त्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही स्वतःला झोकून द्यायला तयार आहेत का? मग नक्कीच तुम्हाला सर्व काही मिळू शकेल आणि तुम्ही तुमच्या जीवनात सर्व काही नक्कीच मिळवू शकाल, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. प्रवाहाचा शोध, कामाचा आणि मोकळ्या वेळेचा तुम्ही प्रगतीसाठी कसा वापर कराल हे तुम्ही नीट जाणून घेतलं पाहिजे. आता आपण जे नेहमी करतो ना ते तसे आपण असतो, ज्यामुळे उत्कृष्टता ही कृती नाही तर सवय आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रवाहाबाहेर जाणं, असा विचार करा की तुम्ही तुमच्या सर्वात आवडत्या ठिकाणी स्केटिंग करत आहात आणि पांढऱ्या वळूसारखा भासणारा पांढरा शुभ्र बर्फ तुमच्या दोन्ही बाजूला उडतोय. वातावरण अगदी छान आणि हवं तसं आहे. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या स्केटिंगवर आहे आणि कोणत्या क्षणी कोणती मूव घ्यायची हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तिथे ना भूतकाळ असतो ना भविष्यकाळ असतो, तिथे फक्त वर्तमानाचं अस्तित्व असतं. तुम्ही बर्फाचा आनंद घेत असता आणि स्केटिंग करण्यामध्ये तुम्ही इतके मग्न होता की तुमचं शरीर, स्केटिंग आणि जागरूकता या सगळ्या गोष्टी एकरूप होतात आणि तुम्ही पूर्णपणे त्या क्रियेमध्ये डुंबून जातात. आणि त्यावेळी इतर कोणताही विचार आणि कोणतीही गोष्ट तुम्हाला विचलित करत नाही आणि तिथे तुमचा अहंकार गळून पडतो आणि तुम्ही जे करत आहात त्याचाच एक भाग बनून जाता. आणि काही लोकांना गाडी चालवताना तर काही जणांना निसर्गाच्या सानिध्यात किंवा गिर्यारोहण करताना असाच अनुभव येतो आणि कोणाला चित्र काढताना एकरूप होता येतं, तर काहींना जणांना संगीतामध्ये एकरूप होता येतं. आता बी वॉटर माय फ्रेंड या वाक्याद्वारे ब्रुसली यांनी या त्यांच्या एकरूपतेच्या अनुभवानं वर्णन केलं आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकानेच हा एकरूपतेचा अनुभव घेतला पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्या आवडीचं काम करत असतो तेव्हा आपल्याला इंद्रियांचा काळाचा विसर पडतो आणि बऱ्याचदा काही लोक जेवण बनवायला सुरुवात करतात आणि तासनतास कसे निघून जातात ते कळतही नाही. आणि एवढं लक्षात घ्या की कित्येक वेळा दुपारी एखादं पुस्तक हातात येतं आणि मग आपण तहानभूक आणि विसरून ज्या पुस्तकामध्ये बुडून जातो. आपण पोहायला किंवा समुद्रामध्ये खेळायला जाता आणि आपण समुद्रात किती वेळा घालवला हे दुसऱ्या दिवशी अंग धुकायला लागल्याशिवाय कळत नाही. याच्या उलट जेव्हा एखादं नावडतं काम करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक मिनिट हा मोठा वाटतो आणि आपण सारखं घड्याळाकडे बघत असतो. आणि आईन्स्टाईनच्या सापेक्षतेविषयी गमतीनं असं म्हणतात की तुम्ही स्टोव्हवर 1 मिनिट हात ठेवून बघा आणि तुम्हाला तो तासभरासारखा वाटेल. तेच तुम्ही एखाद्या सुंदर मुलीबरोबर तासभर घालवा, तुम्हाला तो वेळ मिनिटासारखा वाचेल. आणि हीच खरी सापेक्षता आहे. यातील सर्वात महत्त्वाची आणि विचार करण्यासारखी बाब ही की एखादं काम एखाद्याला आवडीचं वाटतं तर तेच आपल्याला त्रासदायक वाटतं. असं कोणतं काम आहे की जे करताना आपण सर्वात जास्त आनंदी असतो आणि वेळ काळ विसरून ते कामामध्ये बुडून जातो. आपल्याला सगळ्या समस्यांचा विसर पडतो आणि या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे आला की काही शोधणं होय. आणि प्रवाहाची शक्ती, आता मी तुम्हाला प्रवाहाची शक्तीबद्दल सांगणार आहे. मानसशास्त्रज्ञ, आता ते मानसशास्त्रज्ञ म्हणतात की क्विंटलंजी यांच्या मनातही हेच प्रश्न उत्पन्न झाले होते आणि त्यांनी याचा शोध घेतला. एखाद्या कामाशी एकरूप होणं, त्यामध्ये तल्लीन होणं आणि देहभान विसरून जाणं या अवस्थेला त्यांनी फ्लो असं म्हटलं. आणि ते असं म्हणतात की फ्लो म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये आपण आनंदी, उत्साही, सर्जनशील जीवन जगतो आणि अशा कामामध्ये आपण तन मन विसरून हरपून जातो आणि अगदी मनापासून ते काम आपण करत असतो. आता आपल्याला एकेकाईला शोधण्याचं असं एक कोणतं सूत्र नाही आणि तसंच फ्लोला जाणण्यासाठी, त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यामध्ये जगण्यासाठी थोड्याफार अनुभवाची गरज असते. हा अनुभव प्राप्त करण्यासाठी आपण अशा गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवायला हवं ज्या कामामध्ये आपल्याला फ्लोच्या जवळचा अनुभव येईल. आणि यामध्ये चॉकलेट, टीव्ही, ड्रम्स आणि मग मद्य यासारख्या त्वरित आणि तात्पुरते आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये न अडकता स्थायी आनंदाचा शोध घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पुरणारा आनंद तुम्ही मिळवला पाहिजे आणि तो शोधला पाहिजे, तरच तुम्हाला भरपूर काही सुख मिळू शकेल आणि तुम्हाला सर्वच काही जीवनात प्राप्त होऊ शकेल. आणि तुम्ही जीवन जगत असताना भरपूर गोष्टी मिळवायला शिकलं पाहिजे. जेवढ्या जास्त गोष्टी तुम्ही मिळवाल आणि अचीव कराल तेवढं जास्त तुमचं मोटिवेशन वाढत जाईल
आणि तुम्हाला अजून गोष्टी करण्यासाठी भरपूर लोक प्रेरित करतील आणि मग तुम्ही सर्व काही विसरून त्या गोष्टी करायला लागाल आणि सर्व काही तुम्ही प्राप्त करून घ्याल. आणि आपल्या आयुष्यामध्ये अशाच गोष्टी आपण करायच्या आहे आणि निमूटपणे त्या गोष्टी करत राहून तुम्ही सर्व काही अगदी चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. म्हणेन तशी तुम्ही स्वामींची भक्ती पण केली पाहिजे आणि स्वामींच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत राहिलं पाहिजे. आणि स्वामींचे जर नामस्मरण केले तर नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवशी स्वामींची लीला आणि स्वामींचे चमत्कार नक्कीच बघायला मिळतील. म्हणून मित्रांनो, आता चला आपण एवढा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.